मध्ये एका बैलानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि विशेष हा बैल एमपी वरून आलेला आहे. एमपी वरून आणलाय. हो मित्रांनो, एमपी वरून आलेला आहे. हा काय नाव आहे याचं? नाव भारत केसरी मैदान झालं होतं. त्या भारत केसरी मैदानामध्ये डोंगरे होता, तेव्हा डोंगऱ्यानंतर आता हा मल्हार महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. मित्रांनो, आपण आहोत आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला या गावामध्ये आणि इकडे तुम्ही पाहू शकता आज सबंध मैदानामध्ये एका बैलानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि विशेष म्हणजे या बैलाची आपण माहिती घेत आहोत आणि हा नवीनच बैल ह्या भागामध्ये दाखल झालेला आहे. दादा, तुमचं नाव सांगा. माझं नाव अखिलेश दिवेकर. हा बैल एमपी वरून आलेला आहे. एमपी वरून आणलाय? हो मित्रांनो, एमपी वरून आलेला आहे. हा काय नाव आहे याचं? नाव मल्हार आहे. मल्हार आहे. मित्रांनो, सुंदर असा जबरदस्त असा त्यांनी गट पास केला. गट क्रमांक किती मध्ये? 18व्या गटात त्यांनी सुट्टा निकाल घेतला होता. त्याच्याबरोबर कोण पळालं? त्याच्याबरोबर येवतचा गल्लास ग्रुप आहे. त्यांचा एक शिवराज म्हणून बैल होता. शिवराज म्हणून. तुमचं नाव काय दादा? अखिलेश दिवेकर माझं नाव आहे. गाव कोणतं? कडेठाण. कडेठाण. तालुका जिल्हा? तालुका दौंड, जिल्हा पुणे. बरं, आता हे कसं काय तुमच्याकडे आलाय? कसं काय नियोजन? एमपीला आमचे दाजी आहेत. हे आमचे दाजी आहेत. काय नाव आहे त्यांचं? त्यांचं नाव विशाल जाधव. बरं बरं. काय करतात तिकडं? त्यांच्याकडे शेती आहे. तिकडे एमपी प्रॉपर एमपीतले, मध्य प्रदेश मधले? हो, ते बरं. बैल तिकडं पण पळायचा, पण तिकडं त्यांना बैल पुरला नाही मुळे आपल्या महाराष्ट्रात जास्त मैदान असतात. त्यामुळं त्यांना म्हणलं की आम्ही इकडं द्या पाठवून, आपल्या इकडं होईल त्याचं नाव. बरं बरं. मग तिकडं कशा कशात पळायचा तो 3 फेऱ्यालाच पळतो त्यांच्या तिकडे पण. कुठल्या खांदी? दोन्ही खांदी पळतो. दोन्ही खांदी. मित्रांनो, एमपी वरनं खास महाराष्ट्रामध्ये मल्हार आलाय मैदान गाजवायला. एवढ्या लांब आलाय. कधी निघाला होता एमपीतनं तो शनिवारी सकाळी निघाला होता. शनिवारी संध्याकाळी आपल्या इथे पोहोचला 11-12 वाजता. रविवारी आराम केला. आपले यवतचे मित्र आहेत गल्लास ग्रुपचे, तर त्यांनी आपल्याला मदत केली बऱ्यापैकी इथं आल्यानंतर. सोमवारी त्यांनी आपल्याला फेऱ्यासाठी मदत केली, त्याचे फेरे टाकले. फेरे टाकल्यानंतर बैल चांगला पळाला. त्यानंतर आज आपल्या इथलं जवळचंच ग्राउंड असल्यामुळं त्यांच्या नियोजनात त्यांनी बैल दिल्यामुळे आपण आज बैल पळावला. 18व्या गटात एकदम उत्तमरित्या सुट्टा गट पास केला. कितव्या तासाने पळाला? 5 नंबर तासावर होता बैल. मित्रांनो, 5 नंबर तासाने पळाला. आणि विशेष म्हणजे सगळं मैदानातलं पब्लिक ह्याच्याजवळ गोळा झालं होतं. कशात मोडतो हा? जात कुठली याची? नागोरी मध्ये का? नागोरी मध्ये. आणि हा आगळा वेगळा जरा दिसायला असल्यामुळं सगळ्यांनी गर्दी केली होती बघायला. बरेच प्रेक्षक म्हणले एमपी वरनं खास बैल आला. आम्ही एक बैल बघितला होता एमपी वरनं आलेला, तो म्हणजे जे वडकीला भारत केसरी मैदान झालं होतं, त्या भारत केसरी मैदानामध्ये डोंगरे होता, तेव्हा डोंगऱ्यानंतर आता हा मल्हार महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. तर दादा, इथं आल्यानंतर तुम्हाला काय पैरे करताना तुम्ही एमपीतला बैल सांगितल्यानंतर काय लोकांकडनं कसा प्रतिसाद भेटला? पैऱ्यांना थोडीशी अडचणच येत होती. तिकडचा म्हणजे त्यांना पळ वगैरे काय माहित नव्हता. त्यांना वाटत होतं की सेकंदातला बैल आहे, तर इकडं आपल्या 3 फेऱ्याला पळल का नाही पळल. पण बैलाला थाप पण मारायला नाही लागत. सुट्टा निघतो बैल. तिकडे सेकंदात कसं स्पीड होतं? अंतर किती आणि किती टायमिंग होतं? नाही, सेकंदात म्हणजे नाही, सेकंदात नाही, 3 फेऱ्यालाच पळायचा. 3 फेऱ्या. पण तिकडे पण त्यांचे टॉपचे जे बैल होते त्यांच्या बरोबर पण तो पुढे काढूनच पळाला काय. त्याला तिकडे बैल पुरला नाही. त्यामुळे दाजींना मी बोललो की इकडे आपल्या महाराष्ट्रात पाठवून. दाजी म्हणले घेऊन जा, मग इकडे नियोजन करू म्हणले. आता ह्याच्या बरोबर पायऱ्या करायचं म्हणलं तर कोण नियोजन पाहते, कोण करते सगळं नियोजन? मीच स्वतः नियोजन करतोय. आता तुमचा नंबर आपण हेडलाईनला टाकूया. त्याबरोबर मित्रांनो, जर पायरा करायचा असेल तर हा नवीन बैल दाखल झालेला सुंदर असा पळतो. तुम्ही दौंड केसरीचं जे चौफुल्यामध्ये मैदान झालं त्यामध्ये गट क्रमांक 18 मध्ये हा पळालेला आहे. कितव्या तासा? 5व्या तासावरती हा पळालेला आहे. आता दाजींकडे द्या माहिती. दाजी नमस्ते, आपलं नाव? माझं नाव विशाल विनोद जाधव. बरं, काय कुठं राहता तुम्ही? आम्ही एमपी ब्राणपूर. एमपी मध्ये प्रॉपर कुठं? गावाचं नाव काय? आमचं गाव आहे मांजरोत करून मांजरोट. आणि तालुका जिल्हा काय? खकनार तालुका, जिल्हा ब्राणपूर. जिल्हा बराबर. बरं, आणि कसं काय तुम्हाला तिकडं कशी शर्यत असते? आमच्या इकडं पण अशीच जोडगाडीची शर्यत असते. जोडगाडीची 3 फेऱ्याचीच असते? 3 फेऱ्याची. अंतर किती असतं? अंतर 700, कोणत्या ग्राउंडला 600. बरं. कमी बी असतं कुठं. आणि कुठली मैदानं तिथं मारलेली पटकवलेली बक्षिसं काय मैदानांची नावं? खार कला करून एक मैदान होतं, तिथं सगळ्यात आधी नेलता आम्ही यांना. तर 4थ्या क्रमांकाचा पुरस्कार घेतला. कोणाबरोबर पळाला? तिकडच्या भागातली नामांकित बैल कोणते आहेत? तिथं शंभू करून आहे, एक लक्ष आहे. अजून असेच 2-4 बरेच बैल आहे. बालाघाट मध्ये पळाला होता का?
पालाघाटमध्ये नाही. तिकडं त्या भागाला गेलाच नाही. हां. बरं, तिकडं कुठल्या भागात तुमच्या एक पिस्टन करून बी एक बैल आहे तिथं. तिथं पिस्टन म्हणून पण आहे. बरं. आणि तुमच्या भागात कुठल्या भागात, जसं आमच्याकडं सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यामध्ये, सांगलीमध्ये, आमच्याकडं खंडवा जिल्ह्यामध्ये जास्त होतात का शर्यती? प्रॉपर तो जिल्हा शर्यतीसाठीच ओळखला जातो. तोच ओळखला जातो. तिकडे कशी आहे छकडी, कशी आहे? ते आपली नाशिक टांगा आहे आणि इथं आमच्याकडे सातारा छकडी. आपण आणि पहिल्यांदा आता त्याला नाशिक टांग्यातनं पळणारा बैल आता आज सातारा छकडीमध्ये पळाला. कसं काय त्याला ट्रेनिंग नसताना सुद्धा काय? आमच्या साल्यांपाशी पाठवला ह्यांना. बरं ते ह्यांना पहिले फेरे काढले त्याचे. बरं. म्हणजे दाजी चांगला पडतोय म्हणे तो. हा. पण पहिल्यांदाच सातारा छकडीमध्ये म्हणजे तो चांगला निघाला. चांगला म्हणजे पळायला चांगला निघाला. बरं, आता नियोजन करायचं म्हटलं तर काय कोण हेच करणार का? हा, हेच करणार. आता मेवनाच करणार. हा. आणि कुठं राहणार बैल आता? इथं राहणार आहे, कडेठाणला. कडेठाणला बैल राहणार आहे. तालुका दौंड, जिल्हा पुण्यामध्ये राहणार आहे. आणि त्यांचं नियोजन सगळे ते करणार आहेत. मित्रांनो, आता कसं वाटलं तुम्हाला? एवढ्या लांबनं तुम्ही आला? छान वाटलं. एवढ्या लांबून तुम्ही आमची मुलाखत घेतली, आम्हाला खूप छान वाटतंय. नाही आहेच की, तुम्ही फोन केला होता, बैल पुढे गेला होता, मी त्यांना सांगितलं मी मुळशीला आहे, मुळशीतनं येऊस तोपर्यंत तुम्हाला थांबणं शक्य आहे का? तर ते म्हणले आम्हाला थांबणं शक्य आहे. आणि ते थांबले, त्यामुळे आपलं काम आहे. मित्रांनो, अजून 1 नंबरची मुलाखत घ्यायची आहे. 1 नंबरचा जो मानकरी ठरला आहे सोन्या 22 अकरांचा, त्या जोडीला लक्ष पळाला पुसेगावकरांचा. तर दादा, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नक्कीच MP चा मल्हार आगामी काळामध्ये भरपूर मैदानं गाजवणार आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद.